Guys, welcome to our YouTube channel. Let's start today's workout, front leg workout. पहिलाच आपण घेतला सगळ्यात डिफिकल्ट नी स्क्वॉटिंग. नी स्क्वॉटिंगमध्ये आपण या वेळेत टोटल 3 सेट करणार आहोत. 3 सेटमध्ये तुम्हाला जेवढा वेट जाता तेवढा वेट मारायचा आहे. पर रिपिटेशन तुम्हाला 15च्या वरतीच ठेवायचे. हां, लास्ट सेटला तुम्ही 10 मारले चालतील, पण पहिले स्टार्टिंगचे 2 जे सेट असतील त्याला 15 मारायचे. तुम्ही पोझिशन काय आहे ती व्हिडिओमध्ये चेक करू शकता, त्यानुसार मारा. आणि हा सेट शक्यतो तुम्ही स्मिथ मशीनवर मारायचा प्रयत्न करा, कारण स्मिथ मशीनवरती याचा फॉर्म परफेक्ट जातो. तसाच सेम तुम्ही जर डंबेलवरती किंवा बार्बरवरती मारायला गेला तर तुम्हाला अंदाज येणार नाही आणि तुम्हाला सपोर्ट पण भेटणार नाही. नी स्क्वॉटिंगला सपोर्ट खूप गरजेचं असतं, कारण बॉडी बॅलेन्सिंग होत नाही म्हणून. हां, ज्यांना बॉडी बॅलेन्सिंग होते काही वेळ नको, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा सेट इथं मारू शकता आणि हा सेम सेट तुम्ही लेग प्रेसवरती मारू शकता. लेग प्रेसवरती थोडासा इझी पडतो, की तुम्हाला वेट थोडा जास्त मारलं गेलं. इथं वेट तुम्हाला जास्त जाणार नाही. हा स्टँडिंग पोझिशनवरती ओव्हरऑल बॉडीचा वेट थोडा पण घेतला जातो, प्लस जो लावलेला वेट तो पण घेतला जातो त्यामुळे. आणि एक लक्षात ठेवा, वर्कआउट करताय तर स्मार्टली वर्कआउट करा. कुठला पण सेट कधी पण काही मारून काही फायदा नाही आहे. स्मार्ट वर्कआउट करा आणि डाएट क्लीन ठेवा, तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर डाएट क्लीन नसेल तुम्हाला रिझल्ट काहीच भेटणार नाही. वर्कआउट करायचं कराल फक्त स्ट्रेंथ वाढत जाईल. हां, तुमचं जर मोटिवेशन म्हणजे मोटिव्ह फक्त स्ट्रेंथ वाढवणं आहे, तर तुम्ही डाएटचा काही एवढा रोल येत नाही. त्यात तुमचे वर्कआउट करत झालं तर ऑटोमॅटिकली तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल. पण जर तुम्हाला प्रॉपर फिजिक्स पाहिजे आणि स्ट्रेंथ पण पाहिजे आणि स्टॅमिना पण पाहिजे, तर तुम्हाला डाएट खूप गरजेचं आहे. आणि जे वर्कआउट करतायत त्यांनी प्लीज ऑइली अजिबात खाऊ नका. जर ऑइली खात असाल तुम्ही तर तुम्हाला ब्लॉकेज व्हायची, स्ट्रोक यायची शक्यता असते त्यामुळे. आणि जेवढं नॅचरली वर्कआउट नॅचरली तुम्हाला बिल्डअप करता येईल मसल, ते ट्राय करा. या व्हेरियंटनंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला लंचेस. यामुळे तुम्हाला 2 डबल पण मारायचं आहे. आज आपण ॲडव्हान्स नाही, आपण बेसिक लंचेस मारतो आहे. पण लक्षात ठेवा, दोन्ही पायामध्ये अंतर प्रॉपर ठेवा. काही जण पायातलं अंतर खूप कमी ठेवतात, तर तुमचा तो फ्रंट लेगला न येता तुमच्या बॅक लेगला जातो प्रेशर. लंचेसचे पण 3 प्रकार आहेत. तुम्ही कोणते व्हेरियंट कोणत्या दिवशी मारताय याच्यावर डिपेंड असतं त्यामुळे. आता यात मी चेक करू शकता सीटनी लेग थोडा क्लोज ठेवलेत आणि नीस त्याचा बघा पुढच्या साईडला जातोय, त्याच्यामुळे त्याला प्रेशर फ्रंट लेगला न येता तुमचा रूट आणि याच्यावरती प्रेशर जाणार त्याचा. त्याला आम्ही सांगतो तर ऐकणं माहीत. या व्हेरियंटप्रमाणे टोटल आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. वेट तुम्ही तुमच्यानुसार घ्या. आम्ही जेवढा हेवी वेट मारता तेवढा हेवी वेट मारला. देवाचा गमतीसोबत नाही आहे, पण देवाला थोडा लेगचा प्रॉब्लेम असल्यामुळे लेग मारू शकत नाही.
त्याला आज बोललो ट्रॅप फोरम्स आणि ॲप्स मार्क ते त्यासाठी बेस्ट राहील. येतो मग चल चल ये लवकर चल ये लवकर. या व्हेरियंटवर आपण थर्ड वेळी घेणार आहोत फ्रंट स्पॉटिंग. चल यावेळी थोडा वेगळा प्रकार घेतला. फ्रंट स्पॉटिंग आपण कॉन्स्टंट ट्राय केला. त्याच्या आयला लाईट गेली. आधीच लेकच्या दिवशी पालख्या उठतात आणि त्यात लाईट गेली. म्हणजे अजून पालख्या उठणार. काय करायचं वय लाईटवाल्यांचं. उठचोट गाडी घालत नाही घालत नाही. त्यात आमचं जिमचं ओनर काय जिमचं लक्ष नाही देत काय नाही. काय बोलत शकत नाही. जाऊ दे. तर तुम्ही याच्यामध्ये एक लक्षात ठेवा कॉन्सल्टंट होती दोन्ही साईड तुम्हाला फ्रंट साईडला चेस्ट अप्पर चेस्टला पकडायचे आहेत आणि परफॉर्म करायचे आहेत आणि पायाच्या साईडला खालच्या साईडला तुम्हाला प्लेट घ्यायची ज्याने की तुमचा ओव्हरऑल प्रेशर फ्रंट लेगला येईल. आणि या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 3 सेट परफॉर्म करायचे आहेत. वेट तुम्ही तुमच्यानुसार घ्या ते जाईल तो पण जेवढा हेवी वेट घ्याल तेवढं चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवा हेवी वेट घेतलात तरी पण तुमचा जे रिपिटेशन आहेत हे 12च्या खाली गेले नाही पाहिजेत. 12 ते 15च्या वरतीच पाहिजेत. तुम्ही 15 कंटिन्युअसली 3 मारले तर व्हेरी गुड. पण तुम्हाला मारायचे असेल वेट किती असो. तुम्हाला नंतर वाटतं जास्त वेट आहे मला जाऊच शकत नाही त्या टायमाला तुम्ही 10 मारू शकता. 3 व्हेरियंट कम्प्लीट करायचे. त्याच्यानंतर पुढचा व्हेरियंट आपण घेणार आहोत लेग प्रेस. पण या एका व्हेरियंटमध्ये आपण 2 व्हेरियंट घेणार आहोत अल्टरनेटली. पहिला क्लोज ग्रिप व्हेरियंट घेणार आहोत नंतर वाईड ग्रिप व्हेरियंट घेणार आहोत. या व्हेरियंट टोटल 3 सेट मारतो आपण. क्लोजला 10 रेपिटेशन वाईडला 10 रेपिटेशन नॉनस्टॉप. वेट हेवी घ्यायचं आहे. रिपिटेशन पण तसेच घ्यायचे तुम्हाला. एक लक्षात ठेवा तुम्ही बोलाल क्लोजला 5 रिपिटेशन घेईन वाईडला 5 रिपिटेशन अर्थ नाही. तुमचे दोन्ही मिळून ॲटलिस्ट 20 रिपिटेशन केले पाहिजे. 20च्या वरती गेले तर चांगलंच आहे. पायाची पोझिशन तुम्ही बघू शकता कशी आहे ती. एक लक्षात ठेवा लेग प्रेसवरती टोटल 6 व्हेरियंट येतात. त्यातले हे आपण 2 व्हेरियंट मारले. फ्रंटमध्ये फ्रंट लेगसाठी टोटल 3 व्हेरियंट आहेत आणि हॅमस्ट्रिंगसाठी टोटल 3 व्हेरियंट आहेत. टोटल 6 व्हेरियंट झाले. यातले फ्रंटमधले आपण 2 व्हेरियंट मारले एकाच टायमाला. टाईम नव्हता पुरत आम्हाला लेट झालेलं म्हणून एका टायमाला 2 घेतले. नंतर आपण सेपरेट सेट पण तुम्ही मारू शकता. नंतर सेपरेट मारत असाल तर 10 नव्हे 20 ते 25 रिपिटेशन गेलेच पाहिजे. याचं लक्षात ठेवा. या व्हेरियंटला राहून आपण लास्ट व्हेरियंट घेतला लेग एक्सटेन्शन मशीन. याच्यामध्ये आपण वाईड लेग एक्सटेन्शन घेतली. पाय वाईड ठेवले. हा आपला ओव्हरऑल लेगसाठी म्हणजे फ्रंट ओव्हरऑल लेगसाठी प्रेशरसाठी मारतो आपण. तुम्ही जर पाय वाईड घेऊन जर अंगठा खालच्याला ठेवला तर तुमच्या फ्रंट मसलचा याच्यावर प्रेशर येणार. आणि जर तुम्ही क्लोज ग्रिप घेऊन मारलात तुमच्या बाहेरच्या मसलला प्रेशर येणार. आता आम्ही नॉर्मल मारतो आहे त्यामुळे ओव्हरऑल लेगवरती प्रेशर येणार. या वेळेस तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे. हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. डाऊट असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला कोणता चॅलेंज द्यायचा असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.